उभे विठेवाळे सुंदराचे गाण उभे विठेवाळे करकटावरी ठेवली मकरा कुंडले गणपती श्रवण मकरा कुंडले गणपती श्रवणे घंटे कौतुकामध्ये विराजे विराजे घंटे कौतुकामध्ये विराजे गणपती श्रवणे तुलसी हार गळा गात पितांबर 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 आवडे निरंतर नित्या आवडे निरंतर सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 पाहिना श्रीमुखा आवडीने पाहिना श्रीमुखा आवडीने तुळसी हार गळा गळा कासे पितांबर तुळसी हार गळा गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तो पार कुमाई तो पार कुमाई तो पार कुमाई पार कुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Kumayi, पुढं सारखा पुरुष मंडळी पुढं सारखा महिला मंडळी पुढं सारखा मागून येणारी मागे बसतील मग गर्दा होत नाही त्याच्या पुढं इतकं पुढं नाही रे बघा आताच सारखा पुढं पुन्हा गर्दा होत नाही नंतर पाया पुढे चला इकडे 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 हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृपा पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव भरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आनंद बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे
माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी 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 अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी 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 नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे काढो बाचे कोडे नकळे काढो बाचे कोडे नकळे कानो बाचे कोडी नकळे कानो बाचे कोडी नकळे कानो बाचे कोडी नकळे कानो बाचे कोडी पृथ्वी जयने तृप्त केली पृथ्वी देने तुप्त केली पृथ्वी जयने तृप्त केली पृथ्वी देने तुप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली त्यासी यशोदा भोजन घाली जाती यशोदा भोजन घाली जाती यशोदा भोजन घाली जाती यशोदा भोजन घाली जाती यशोदा भोजन घाली नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कानो बाचे कोडी नकळे कानो बाचे कोडी नकळे कानो बाचे कोडी नकळे कानो बाचे विश्व व्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी खडिये घेती त्यासी गवळणी खडिये घेती त्यासी गवळण कळिये घेती त्यासी गवळण कळिये घेती त्यासी गवळण घेती त्यासी गवळण घेती नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे 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 नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कानो बाजे कोडे नकळे कानो बाजे कोडे नकळे कानो बाजे कोडे नकळे कानो बाजे कोडे तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी हा, गुरुजी. भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी
भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी नवल केवडे 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 नवल केवडे केवडे कान्होबाचे कोडे नकले कान्होबाचे कोडे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमार गोपार कुमाई गोपार कुमार ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ठबा 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 ढोबा 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 श्री हरिभक्तपरायण मनोज महाराज शिंदे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी उदरी ब्रह्मांडे उदरे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी उदरी अनंत अनंत ब्रह्मांडे उदरी उदरी ब्रह्मांडे उदरे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरे उदरे हरि हा बालक नंदा घरी हरि हा बालक हरि हा बालक हरि हा बालक नंदा घरी नवल 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 केवडे 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 नवल केवडे 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 नवल केवडे केवडे नवल केवडे नवल केवडे नवल हरे केवडे हा बालक नंदा घरी हरे हा बालक नंदा घरी नवल केवड 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 नवल केवड 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 नवल केवड 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 नकरे नकरे कानोबाचे कोडे नकरे 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 न करे कान्हो माझी कोडी नकरे 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 कान्होबाचे कोडे कान्होबाचे कोडे कान्होबाचे कोडे कान्होबाचे 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 कान्होबा
कान्होबाचे कान्हो हरी कान्हो कान्हो कान्होबाचे नकळे 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 कान्होबाचे कोडे नकळे कान्होबाचे कोडे 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 नवल केवडे 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 नवल केवडे 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 नवल केवडे केवडे नकळे 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 कान्होबाचे कोडे 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 नगले कान्होबाचे नगले 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 कान्होबाचे 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 नकळे कान्होबाचे नवल केवडे 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 नवल केवडे 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 नवल केवडे केवडे नकळे कान्होबा नकळे कान्होबाचे नकळे कान्होबाचे कोडे 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 विठाला
बाबा संतन की जय हरिहा बालक नंदा घरी न बाल केवडे केवडे ना कळे कान्होबाचे कोडे पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे ना कळे कान्होबाचे कोडे विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडे घेती नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे हरि ओम भूर्भुवः स्वाहा सर्वे सुग्न सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् दोः शान्तिरन्तरिक्षं शान्ति पृथिवे शान्तिरापो शान्तिरुषधया शान्ति वनस्पतया शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वगुण शान्तिरेव शान्ति सा मा शान्तिरिधि हरि ओम तस ब्रह्मार्पणमस्तु शांतो भव सन्निधो भव वरदो भव शिशिरो भव सुप्रसन्नो भव सुप्रतिष्ठो भव हरे नमः हरे नमः हरे नमः नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशम् आनंद वल्लभम् नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमा नमो पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो
मालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आवाज थोडा द्या. अनंत ब्रह्मांडे उदरी हरे हा बालक नंदा घरी. नवल केवढे केवढे ना कळे कान्होबाचे कोडे. ऐकणारे वंदनीय सद्भक्त टाळकरी वृंद समुदाय, गायनाचार्य वादनाचार्य परमपूज्य भगवत प्रेमी माता माऊली, या ठिकाणचा हा भगवंत नाम चिंतन सोहळा ग्रामदेवता इष्टदेवता भगवान पांडुरंग, ग्रामदेवते इष्टदेवता हनुमानजी यांची असणारी सेवा, या भगवंताच्या कृपेने आदरणीय गोपुलाल महाराज बेलोरेकर यांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादाने सर्व गावकऱ्यांच्या कायेने वाचेने मनाने तनाने धनाने हा सोहळा परिपूर्ण होत असून या सोहळ्याला 5.5 तप झाली. आज 5.5 तप होत आहेत. आणि 5.5 तपामध्ये जर पाहायला गेलं तर या पिढ्या किती झाल्या. ज्या वेळेला सप्ताह सुरुवात झाला त्यावेळेला उपस्थित सरासरी 3 पिढ्या तर असतातच. आजोबा असतात, वडील असतात, नातू असतात आणि एखादी पिढी पंतव्य असतो नातूच्या पुढे. तर त्या 3 पिढ्याच्या समोर हा सोहळा सुरुवात झाला. आणि 20 वर्षाला एक पिढी, कारण जन्म झाल्यानंतर 20 वर्षानंतर मूल होत आहे. मग 20 वर्षाला एक पिढी, तर तशी 21 वर्षाला एक पिढी जरी धरलं तरी पुढच्या असणाऱ्या 3 पिढ्या, म्हणजे हा 6 ते 7 पिढ्याचा असणारा हा सप्ताह आहे. या ठिकाणी मंदिराची उभारणी आहे. मंदिर ज्याचं भाग्य आहे ना त्याच्याच हातून मंदिर होतात महाराज, कोणाच्याही हातून मंदिर होत नाही. मंदिर बांधणं सोपं आहे, पण मंदिराचं पुन्हा पावित्र्य टिकवणं ही जिकिरीची गोष्ट आहे. मग मंदिर बांधणं कठीण आहे. आणि मंदिर ज्याचं भाग्य त्यालाच असणार, त्याचा लाभ मिळतो. आता आपल्या ही 6 ते 7 पिढ्या आताच आपण बोलून गेलो, तर ही 7व्या पिढीला मंदिर बांधायचा भाग्य लाभलं महाराज. म्हणून मंदिरं केव्हाही होत नाहीत, तर मंदिरं बांधली जातात. म म्हणजे मांगल्य, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मांगल्य दिव्यता रम्यता प्राप्त झाली त्या ठिकाणाला मंदिर म्हणावं. मग ते घर असेल तरी घरालाही मंदिर म्हणता येतं, घरही मंदिर आहे. तसं भगवंताचं वास्तव्य आहे, त्या भगवंताच्या वास्तव्याच्या ठिकाणाला आपण असणारं मंदिर तयार केलेलं असतं. तसं हे मंदिर आहे. भगवान पांडुरंग आणि हनुमानजी यांचं मंदिर. हनुमानजीचा जर विचार केला तर हनुमानजीने दास्योतो भक्ती निष्काम सेवा केली महाराज. निष्काम सेवा हनुमानजी करत असताना भगवान प्रभू रामचंद्राने हनुमानजीला विचारलं, हनुमानजी आपलं स्वरूप काय. हनुमानजी भगवंताला म्हणाले, भगवान शरीरदृष्टीने जर विचार केला तर मी तुमचा दास आहे, जीवदृष्टीने विचार केला तर मी तुमचा अंश आहे, आणि स्वरूप दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही आम्ही तत्वता एक आहोत. ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातना. आपण देवाचे अंश आहोत. पण देवाचे अंश जरी असाल, भगवान परमात्मा जरी देवाचे अंश म्हणत असाल ना, तरी पण पुढेच असणारं त्याचा उत्तरार्धात श्लोकामध्ये सांगतात, मनःषष्ठानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षते. जीव ईश्वर ब्रह्म, जीव ईश्वरातील भेद, अविद्या आणि अविद्येचा असणारा मायेशी संबंध, या 6 मध्ये जीव अडकला. म्हणून ज्याची संगती लाभते ना त्या संगतीप्रमाणे माणसं तयार होतात. विठ्ठला विठ्ठला मंदिर बांधल्यानंतर त्याचा विधी 3 दिवसाचा विधी वगैरे ब्रह्मवृंदांनी केलेला आहेच. आणि मंदिराचा विधी आपण म्हणतो फक्त प्राणप्रतिष्ठा, पण नुसती प्राणप्रतिष्ठा नाही महाराज. याच्यामध्ये अगोदर असणारं काय, जागेचं शुद्धीकरण, नंतर वास्तुशांती, आणि वास्तुशांती झाल्यानंतर वास्तुपुरुष, आणि वास्तुपुरुष झाल्यानंतर पुन्हा असणारं हनुमानजीचं असणारं मध्ये आगमन होतं महाराज. या सर्व विधी कराव्या लागतात. मग असा हनुमानजी उभारीला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरे धनी. कारण असे जे देव आहेत याचका करता तमामा करता असणारं देण्याकरता हे बसलेले आहेत. आणि हे असणारं संतांचं कार्य आहे. कारण संत हे देण्यामध्ये असणारे उदार आहेत. संत उदारा उदार भरले अनंत भांडारला. कारण
घातला दुकान देती आली अशी दान. कारण हे हनुमानजीला 3 विशेषणं लागतात महाराज. 1 हनुमानजी देव आहेत, 2 हनुमानजी असणारे भक्त आहेत, 3 हनुमानजी संत आहेत. हे तिन्ही उपाध्या हनुमानजीला लागतात महाराज. आज हनुमानजींनी दास्यत्व सेवा केली महाराज, पण हनुमानजीचं जे वैभव आहे ना, ते वैभव मृत्यू लोकामध्ये दुसऱ्या कोणत्याच देवाचं नाही महाराज, कोणत्याच देवाचं नाही. विचार करा बारकाईने. हनुमानजीची प्रॉपर्टी जर आपण चौकशी केली ना, तर हनुमानजीचे असणारे प्रॉपर्टीचे त्यांचे असणाऱ्या जागा किती? 10 घरं जरी एकत्र झाले तर हनुमानजीचा प्लॉट त्या ठिकाणी तयार आहे. 10 घरं एकत्र झाले तर हनुमानजीचा प्लॉट त्या ठिकाणी तयार आहे महाराज. दुसरी गोष्ट, हनुमानजीचा असणारा त्याला आपल्याला राखायला वॉचमॅन कितीत महाराज हनुमानजीचे असणारे ह्या प्लॉटला. कोणी जर इंचभर हनुमानजीची जागा घेण्याचा प्रयत्न केला, अख्खं गाव त्याच्या विरोधात जातं महाराज. काय थोडं वैभव आहे काय महाराज? हे सामर्थ्य कशाचं आहे महाराज? दास्यत्व भक्तीचं आहे महाराज. आणि एवढं सामर्थ्य असून आपण संसारामध्ये आहोत, आणि आपण संसारामध्ये असताना सुद्धा प्रत्येक जण लग्न जर करायचं असेल ना, तर हनुमानजीची परवानगी घेऊन लग्न करावं लागतं. हनुमानजीची परवानगी जर नसेल ना, तर लग्न होत नाही महाराज. म्हणून आपली शेवंती कुठे चढते? हनुमानजीच्या पारावर चढते. का चढते? तर त्याचं कारण आहे. ज्या विद्या ज्या आहेत त्या 14 विद्यापैकी 9 विद्या ह्या सूर्याने हनुमानजीला शिकवलेल्या आहेत. 9 विद्या. 9 विद्यापैकी असणाऱ्या 5 विद्या सूर्याने हनुमानजीला शिकवल्या, आणि 5च्या पुढे असणाऱ्या 4 विद्या शिकवण्याकरता देवता म्हणाले की ह्या जी विद्या आहेत ह्या विद्या गृहस्थ आश्रमाच्या आहेत, आणि गृहस्थ आश्रमाची विद्या असल्यामुळे तुम्हाला ही विद्या देता येणार नाही. म्हणजे काय करावं लागेल? मग त्याच्याकरता एक साहित्य सांगितलं जातं महाराज. आपण जर गुगलवर सर्च केलं, गुगलवर, तर त्याच्यावर नाव लिहायचं सुवरचलासहित हनुमान टेम्पल किंवा सुवरचलासहित हनुमान मंदिर. हे जर गुगलवर सर्च केलं ना, तर तुम्हाला हनुमानजीचं आणि त्यांच्या पत्नीचं मंदिर येईल त्या ठिकाणी. आपल्यापासून सरासरी 1100 किलोमीटरच्या आसपास आहे. कारण तेलंगणामध्ये आता आलेले, पहिला आंध्रामध्ये होता, आता तेलंगणामध्ये, आणि जिल्ह्याचं नाव आहे खमाम. तर तुम्ही हे सर्च केलं ना गुगलवर, तर गुगलवर तुम्हाला ते पाहायला मिळतं. तर हनुमानजीच्या पत्नीला सूर्याने सांगितलं माझी मुलगी जी आहे, नारदांनी सांगितलं माझी मुलगी जी आहे ना, अखंड असणारी समाधी अवस्थेमध्ये आहे, आणि तुम्हाला विद्या घेईपर्यंत जर मुलीचा विवाह केला आणि तुम्ही निघून गेलात तरी चालेल. म्हणून असणार तो विवाह झाला, पण हनुमानजी तिथे थांबले नाहीत. विवाह होत असताना सुवरचला असणारे अखंड असणारी समाधी अवस्थेमध्ये आहे, आणि ही 4 विद्या राहिलेल्या गृहस्थ आश्रमाच्या सूर्याकडून हनुमानजीने घेतल्या. म्हणून गृहस्थ आश्रमातल्या सर्व अडीअडचणी कोणाला सांगावं? तर हनुमानजीला सांगावं. विठ्ठला विठ्ठला विठाला म्हणून हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत. फक्त तेवढाच संबंध असणारा अक्षदापुरता आलेला महाराज, बाकी पुन्हा पुढे संबंध काही नाही महाराज. म्हणून असणारे हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत. हनुमानजीला असणारा मकरध्वज असणारा, मगरीनं असणारा घाम गिळा म्हणून त्याचा मकरध्वज आहे. स्त्री राज्यामध्ये हनुमानजीच्या भुभुकार आहे, त्या ठिकाणी असणारे हनुमानजी पासून उत्पत्ती आहे. विठ्ठला विठ्ठला हनुमानजी हे बालब्रह्मचारी आहेत. म्हणून हनुमानजीचं असणारं वैभव आहे. म्हणून आपल्याला प्रत्येकाला गृहस्थाश्रममध्ये जर कोणतीही अडचण असेल ना, तर पहिले हनुमानजीला सांगावी, आणि हनुमानजीला सांगितल्यानंतर सर्व असणाऱ्या अडचणी मिळतात. आज जर कोणी म्हणालं माझी अमुक अडचणी हनुमानजी सांगतील की तुमची अमुक अडचण असेल तर तुम्ही असणारं रामाला सांगा किंवा मला सांगा, या 2च ठिकाणी असणाऱ्या अडचणी या निवारण होतात. विठ्ठला विठ्ठला या पवित्र प्रसंगी मंगलमय
वातावरणामध्ये जो शेवेला अभंग घेतलेला आहे त्यांचा अल्पसा परिचय. विषय वासना कुलसित मानवना सुखाचे अन्वेषण ज्यांनी सापडून दिलेले आहेत, या जगताला ब्रह्म साम्राज्यावर ज्यांनी आरूढ केलेला आहे, ज्यांच्या इच्छापात शक्तीने शक्तिपात सामर्थ्याने जगभर परमार्थाचं कार्य चालत आलेलं आहे, सध्या चालू आहे, पुढेही चालणार आहे, असे या भजनाचे थोर आदळूकळ संत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा काल्या प्रकरणामध्ये अभंग निवडलेला असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की भगवान परमात्मा किती व्यापक आहे, किती मोठा आहे याचा असणारं दिग्दर्शन केलेलं आहे. तो भगवान परमात्मा एवढा व्यापक जरी असेल तरी भक्ती केल्यानंतर भक्ताच्या मनोगताकरता किती लहान होतो हे असणारं या ठिकाणी हनुमानजीचं भगवान प्रभू रामचंद्रचं छोटेपण दाखवलेलं आहे. असा भगवान परमात्मा किती विश्वाचं पालन करतो, भरणपोषण करतो, तरी पण असणारा भक्ताच्या मनोगता करता एवढा लहान होतो की भक्ताला आई म्हणून हाक मारतो, जेवायला मागतो. असा भगवान परमात्मा, विश्वाचा व्यापक असणारा भगवान परमात्मा, परंतु भक्ता करता एवढा लहान होतो की त्याला सहज कडेवर खांद्यावर घेऊन असणारा गवळणी फिरतात महाराज. असा भगवान परमात्मा 16,108 पत्न्या असून तो बालब्रह्मचारी आहे. विठ्ठला विठ्ठला चरित्र फक्त श्रवण करायचं महाराज, आचरण करायचं नाही. कारण भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र का, तर त्याच्यामध्ये कारण आहे महाराज. काही जणांकडे स्वातंत्र्य आहे पण सामर्थ्य करण्याकरता सामर्थ्य नाही, काही जणांकडे सामर्थ्य आहे परंतु स्वतंत्रता नाही. आणि हा 8वा जो अवतार आहे ना, यांच्याकडे सामर्थ्यही आहे आणि स्वतंत्रताही आहे. भगवान प्रभू रामचंद्र सामर्थ्य आहे पण स्वतंत्रता नाही. बोलेला वाल्मिक तैशाची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. ऋषी मुनी म्हणाल्या, भगवान तुमचा पाय दगडाला लागला तर त्याची स्त्री होते, आम्हाला स्त्री करून घ्या म्हणाले. भगवान म्हणाले, एक बाणी एक पत्नी एक वचनी. पुढच्या अवतारात या, कारण मी स्वतंत्र नाही. म्हणून भगवान गोपाल कृष्णाचा अवतार पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि सामर्थ्यही आहे. विठ्ठला विठ्ठला या भगवंताचं व्यापकत्व काय आहे? अभंगाचं प्रथम चरण. अनंत ब्रह्मांडे उदरी, 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 अनंत अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत 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 ब्रह्मांडे उदरी. हरी हा बालक नंदाघरी, हरी हा बालक नंदाघरी, हरी हा बालक नंदाघरी, हरी हा बालक नंदाघरी. नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदाघरी, हरी हा बालक नंदाघरी, हरी हा बालक नंदाघरी. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदाघरी, नंदाघरी हरी हा बालक नंदाघरी, हरी हा बालक नंदाघरी, नंदाघरी नंदाघरी. अनंत ब्रह्मांडे उदरी. ब्रह्मांड भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, जनरलोक, महरलोक, तपोरलोक, सत्यलोक हे 7 लोक. आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पातळ हे खालचे 7 लोक. असं 14 लोकाचं मिळून एक ब्रह्मांड आहे. पाताळापासून सत्यलोकापर्यंत 32 कोटी योजना अंतर आहे. या ब्रह्मांडाच्या बाहेर वैकुंठ आणि कैलास हे बाहेर आहे. कारण पाताळापासून सत्यलोकापर्यंत मायेचं प्रभुत्व आहे
आणि वैकुंठ आणि कैलास या ठिकाणी मायेचं प्रभुत्व नाही, म्हणून हे ब्रह्मांडाच्या बाहेर असे न इति अनंत, हा अनंत ब्रह्मांडाचं हे विश्व आहे. असे अनंत ब्रह्मांड उदरामध्ये आहेत, पोटामध्ये आहेत, म्हणजे भगवान किती व्यापक आहे. म्हणून अनंत ब्रह्मांडे उदरी, भगवंताचं किती व्यापकत्व आहे. ज्या वेळेला भगवान विष्णू आणि यांचं लग्न सोहळा, आणि लग्न सोहळ्यामध्ये पत्नी ही लक्ष्मी ही समुद्र मंथनामधून निघालेलं एक रत्न आहे, जे 14 रत्न आहेत त्याच्यापैकी. समुद्रातून लक्ष्मी निघालेली असल्यामुळे लक्ष्मीचे वडील हे समुद्र आहेत. समुद्राच्या पत्न्या नदी आहे, म्हणून लक्ष्मीची आई ही नदी आहे. आता लक्ष्मीचं लग्न भगवंताबरोबर ठरलं तर भगवंताचा सासरा समुद्र झाला आणि भगवंताची सासू नदी झाली. आता हे लग्न ठरल्यानंतर कोणीतरी येतं महाराज, चांगलं सुरूळ चालल्यानंतर त्याला वाटतं माझ्या मनासारखं व्हावं, त्याला वाटतं माझ्या मनासारखं व्हावं. सार्वजनिक कामामध्ये तर प्रत्येकाला वाटतं माझ्या मनासारखं व्हावं. म्हणून लक्ष्मीची मैत्रीण आली, लग्न सोहळा आहे, आणि लक्ष्मीची मैत्रीण लक्ष्मीला म्हणाली, का ग म्हणाली, कन्यादान करायला वडील नाही तुझे, वडिलाला बोलव ना कन्यादान करायला. आता लक्ष्मीचे वडील कोण, समुद्र. मग कन्यादान करायला बोलव म्हणल्यानंतर वराडी मंडळी घाबरून गेली महाराज. वडिलाला बोलवलं तर कसं व्हायचं, समुद्राला बोलवलं तर. भगवान म्हणाले तुम्ही सर्वजण शांत राहा, काही करू नका, शांत राहा. भगवान मग लक्ष्मीला म्हणाले मी बोलवतो तुझ्या वडिलांनाही. भगवंतांनी निमंत्रण दिलं सासऱ्याला म्हणजे समुद्राला. समुद्र ज्या वेळेला गडा 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 करत आला ना, मंडपामध्ये सगळे असणारे वराडी मंडळी भयभीत झाली. भगवान म्हणाले थांबा, काळजी करू नका. मग भगवंतानी काय केलं, अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐशे धेंडे, तो या गवळी याच्या घरी आणि उमरा चढता टेका धरी. अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐशे धेंडे, एक हातावर असणारा एक केस उपटला, आणि केस उपटल्यानंतर जो खड्डा आहे केसाचा, त्या केसाच्या खड्ड्यामध्ये समुद्राला बसवलं महाराज. हे व्यापकत्व आहे भगवंताचं. म्हणून अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐशे धेंडे, तो या गवळी याच्या घरी आणि उमरा चढता टेका धरी. मग एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, हे व्यापकत्व आहे त्याचं. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा एवढं व्यापक अनंत ब्रह्मांड उदरी आहे, पण हरी हा बालक नंदा घरी. कारण एवढं व्यापकत्व असताना सुद्धा एवढा लहान भगवान परमात्मा आणि नंदाच्या घरी गेलेला आहे. त्याचं कारण आहे भगवंताचा जन्म कुठे झाला असं जर विचारलं तर भगवंताचा जन्म मथुरेमध्ये झाला. भगवंताचं प्रागटीकरण कुठे झालं, भगवान प्रगट कुठे झाले तर भगवान गोकुळामध्ये प्रगट झाले. मग भगवंताचा असणार जन्म कुठे, मथुरेमध्ये. वसुदेव देवकीच्या उदरी कृष्ण जन्मले मथुरे भीतरी, कंसाची या बंदिशाळे माझारी. श्रावण मास कृष्णाष्टमी मध्यरात्री, अयोनी संभव चतुर्भुज, अयोनी संभव चतुर्भुज. बंदी शाळेमध्ये भगवान जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती. देवकी म्हणाली कोण म्हणेल माझं मूल आहे. नसती तपश्चर्या केली तर बरं झालं असतं, कारण देवकीच्या पोटी जन्म काय महाराज, त्याला भाग्य लागतं महाराज. काय भाग्य आहे त्यांचं. प्रजापती सुतपा आणि त्याची पत्नी प्रश्नी अनंत मनवंत काळ तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. वरमरोही वरमाग म्हणाले. त्यावेळेला त्यांनी वरदान मागितलं, भगवान तुमच्यासारखं मूल आमच्या पोटी जन्माला यावं. म्हणून सुतपा आणि प्रश्नी यांच्या पोटी प्रश्न गर्भावतार झाला. तेच पुढील जन्मामध्ये कश्यप आणि आदिती झाली, त्यांच्या पोटी वामन अवतार झाला. आणि ते पुढील जन्मामध्ये वसुदेव देवकी झाले, त्यांच्या पोटी कृष्णाचा अवतार झाला. भगवान प्रगट झाले. देवकी म्हणत आहे कोण म्हणेल माझं मूल आहे, लहान व्हा. भगवान लहान होतात, वसुदेव पाहतात, आणि वसुदेवांनी जाणलं हा भगवान परमात्मा ब्रह्मांड नायक आहे. जाणल्यानंतर वसुदेवाचे आपोआप हात जोडले गेले आणि वसुदेवांना समाधी लागली. वसुदेव समाधी अवस्थेमध्ये आहेत. देवकीला काळजी पडलेली आहे. देवकी लागुनी पायाशी, गोकुळे नेहून लपवायाशी, विदित झाली या रायाशी, बाळा वाचून दे.
देवकी पायावर असणारं डोकं ठेवून विनंती करते वसुदेवाची की याला तुम्ही गोकुळात नेऊन लपवा. आणि देवकीनं वसुदेवाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर वसुदेवाला समाधी. म्हणले काही उपयोग झाला नाही म्हणली एवढी विनंती करून. म्हणून धक्का देऊन उत्थान केलं. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी धने कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. वसुदेवानी भगवंताला हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेतल्यानंतर लहान लेकरं घेण्याची असणारी पद्धत किंवा प्रॅक्टिस जी आहे ना ती माता माऊलीचीच आहे. त्यांनीच लहान लेकरं घ्यावे. मोठ्या माणसाने पुरुषांनी लेकरं जर घेतले ना तर ते लेकरं काय करतात असे हातात धरतात उभे धरतात आणि उभे धरलं की असं खांद्यावर टाकतात. तसं वसुदेवाने लेकराला असणारं खांद्यावर टाकलं. भगवंताचं तोंड वसुदेवाच्या कानाजवळ गेलं. भगवंतानी संधी साधली. म्हणले माझे वडील भोळे इथं माझ्या वडिलाला कळत नाही. म्हणतो ना आपण मी संसारात तेच आहे. पोरग जरा कमवायला लागले की बापाला म्हणतो तुम्हाला काही कळत नाही बसा. आईलाही तसंच म्हणतात महाराज. मुलगी लहान असते आई वडील म्हणतात हिला काही कळतच नाही पोरीला. सासरी जाते सासरे म्हणतात काय करावं आमच्या सुनाला काही कळतच नाही. लेकरं झाल्यानंतर लेकरं मोठी होतात ते म्हणतात आणि मालकी म्हणतात काय आमच्या हिला काही कळतच नाही. लेकरं मोठी झाल्यावर म्हणतात आमच्या आईला काही कळतच नाही. कोणाला कधी कळतं हेच कळत नाही. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा बोले मंजुळ मंजुळ उत्तरी मजण्या हो गोकुळा भीतरी नंद यशोदेच्या घरी. कोण बोलतं? भगवान परमात्मा बोलतात. पण कसे? हळूहळू बोलतात महाराज. का? मोठ्याने जर बोलला आणि राखण करणाऱ्या राक्षसाला जर माहीत झालं तर हे राक्षस कंसाला जाऊन सांगतील आणि कंस आला तर मला इथेच मारावं लागेल. माझ्या लीला करायच्या राहतील. म्हणून असणारे भगवान परमात्मा बोले मंजुळ मंजुळ उत्तरी. मग भगवंताला असणारं वसुदेवाने टोपल्यामध्ये घेतलं निघाले महाराज. मेघाला वाटलं भगवान परमात्मा आहे आपण अमृतपान करावं. पण पहा आपण जसं वागतो त्या वागण्यामध्ये जर आपली कुठं चूक जर असेल ना तर महत्वाच्या वेळेला समाज ती चूक धरतो महाराज. तसा मेघाला वाटलं आपण अमृतपान करावं. मेघ भगवंतावर अमृतपान करू लागला. पण शेषशाही भगवानाला त्याची चूक लक्षात आली. म्हणले हे दोन तोंडी मांडोळे ह्याचं काय खरे म्हणले. ही काढला की ह्याला बी म्हणतो आमचं तुम्हालाच मतदान आहे त्याला बी म्हणतो आमचं तुम्हालाच मतदान. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय घात दुर्बळाचा. कारण तसा असणारा हा मेघ जो आहे ज्या असणाऱ्या पाण्यामध्ये विष असतं त्याच पाण्यामध्ये अमृत असतं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कळपामध्ये असणारे घोड्याच्या कळपामध्ये गाढवं पाळत होते. त्याचं कारण होतं महाराज. जर शत्रूने एखाद्या तळ्यामध्ये विष कालवलं आणि घोडे पाणी पिले तर घोडे मरतील. त्याच्याकरता तळ्यावर अगोदर काय करायचं? गाढव सोडायचं. गाढवानं पाणी पिलं तरच घोडे पाणी पाजायचे नसतं नाही का? कारण गाढव हे विष मिश्रित पाणी पित नाही. विठ्ठला विठ्ठला छत्रपतींनी क्रांती केली महाराज. आणि छत्रपतींनी क्रांती केली म्हणूनच आज आपण या ठिकाणी आहोत. म्हणूनच हे वैभव आहे महाराज. पण छत्रपतींनी ही क्रांती केली आहे. पण छत्रपतींना सुद्धा बळ आणि आशीर्वाद जगद्गुरु तुकोबारायांनी दिला महाराज. तुकोबारायांच्या कीर्तनाला येत असत. छत्रपतीवर असणारा प्रभाव पडला. छत्रपतींनी तुकोबारायांना घरी नेण्याकरता अब्दागिरी आणि नजराना वगैरे पाठवला. पाठवल्यानंतर तुकोबाराय म्हणाले की हा नजराना आम्हाला नकोय. सोन्यारूपी आम्हा मृतिके समाना माणिक पाशानं खडे देशे. हा राज्याच्या कामाचा आहे म्हणून आम्हाला नजराना नको. तुम्ही राज्य सांभाळा आम्ही माणसं सांभाळतो. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. आम्ही माणसं सांभाळण्याचं काम करतो. राजे तुम्ही असणार राज्य सांभाळण्याचं काम करा. नजराना परत केला. जे सैनिक होते ते म्हणाले ते राजे आहेत राजाला समाधान वाटेल असं काहीतरी सांगा ना उत्तर. त्यावेळेला जेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी किंवा कंठी मिरवा तुळशीन व्रत करा एकादशी.
तुकोबारायाने उपदेश्वर प्रकरणातून असणारे 11 अभंग शिवाजी महाराजांना पाठवले. महाराज उपदेश म्हणून. विठ्ठला विठ्ठला. मग पुढे असणारे आले. शेषशाहीने फणा धरला आणि पुढे असणारी यमुनामाई नदी वाहते मध्ये. यमुनाबाई वाढली. यमुनाबाई वाढण्याचे 2 कारण. एक, यमुनामाई वाढलेली आहे. ही नदी जी आहे, लक्ष्मी ज्या वेळेला भगवंताची पत्नी होते त्यावेळेला लक्ष्मीची आई नदी असल्यामुळे भगवंताची ती सासू आहे. मग ते वर येते. वर आल्यानंतर भगवंताला पाहते आणि कमी होते महाराज. ते का? पहिले असणाऱ्या सासा पुढे असणारा बुरका घेऊन जावायला पाहायचे, असं धडक पाहत नव्हत्या महाराज. आणि दुसरं कारण यमुनाबाई वर येण्याचं, गोपालकृष्णाच्या 16,108 पत्न्यापैकी मुख्य 8 पत्न्यामध्ये कालिंदी नावाची पत्नी आहे. आणि कालिंदी नावाची पत्नी म्हणून मला इथून नेण्याकरता तुम्ही गोकुळामध्ये घेऊन जा. त्याला नामदेव महाराज पर्याय देतात. नंदाच्या घरा मदने गोकुलाला मदने गोकुलाला नामदेव महाराज परिहार देतात. मग नंदाच्या घरी असणारा भगवान परमात्मा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तसं या ठिकाणी असणारे अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. मग हा नंदा घरी का आला तर त्याची असणारी पूर्वपीठिका अशी आहे. अष्टवसूपैकी द्रोण नावाचा वसू, त्याची पत्नी धरा यांनी अनंत मनवंतर काल तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. वरमरोही वर माग म्हणाले. त्यावेळेला त्यांनी वरदान मागितलं. भगवान, तुमच्यासारख्या लहान मुलाच्या ठिकाणी प्रेमलक्षण भक्ती लागावी. पोटी यावं असं वरदान नाही या ठिकाणी. तुमच्यासारख्या लहान मुलाच्या ठिकाणी प्रेमलक्षण भक्ती लागावी. ते वरदान परिपूर्ण करण्याकरता देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला, पांडवाचा बंदीजन होऊनी राहिला. ते वरदान परिपूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले. असं भगवंताचं असणारे नवल काय आहेत? अभंगाचं द्वितीय चरण. नवला केवडे केवडे 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 नकले कानोबाचे कोडे नकले कानोबाचे कोडे नवला केवडे केवडे नवला केवडे केवडे नकले कानोबाचे कोडे कानोबाचे कोडे नवला केवडे केवडे नवला नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. नवल कशाला म्हणावं? जी आश्चर्यकारक घटना घडली त्याला नवल म्हणतात महाराज. स्त्री दररोज अभंग म्हणत असताना भजन करताना जवळजवळ सर्वच गावामध्ये मातोश्री एक म्हणतात नाही, इकडे म्हणतात का नाही? नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट
ऐक सखे बाई कुंभाराने बाळ तोडवे रे पायी. बहुतेक शेपक प्रमाणे नाही हे, शेपक प्रमाणे पण चांगलं आहे. याला काय म्हणायचं, नवल म्हणायचं. कारण आश्चर्यकारक घटना आहेत त्याला नवल म्हणायचं. म्हणून नवल केवडे केवडे आणि न कळे कान्होबाचे कोडे. कोडे कळत नाहीत महाराज. आता पूर्वीचे जे आता वयस्कर बाबा हे आहेत ना बसलेले, हे ज्यावेळेला जनावरं वगैरे राखायला जात असतील ना रानामध्ये, त्यावेळेला हुमणा हुमणी, सुरपारंबा, लोंपट हे असले खेळ खेळताना त्याच्यामध्ये सांगायचे ओळखण्याकरता, अमुक म्हशी गेल्या 3 7 तळ्याला पाणी प्यायला 9 वाटण सारख्या गेल्या ओळखा. गणित आहे साधं महाराज. 63 म्हशी महाराज, 21 तळ्याला पाणी प्यायला 7 असणाऱ्या, 21 इशीतून गेल्या 7 तळ्याला पाणी प्यायला 9 तळ्याला पाणी प्यायला आणि 7 वाटाने गेल्या. अमुक म्हशी गेल्या 3 7 तळ्याला पाणी प्यायला 9 वाटणं सारख्या गेल्या. हे कोड आहे महाराज. तसे कोडे जर पाहायला गेले ना तर एक कोड महाराज, ज्यावेळेला पूर्वीचा काळ होता आणि पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं, धोंड्याचा महिना आला की नवीन लग्न झालेलीची असणारे वैभव चालायचं महाराज. आता नाही, आता बी आहेत ना, नेतेत ना. आता पूर्वीचं जे समाधान लाभत होतं ना ते समाधान आता लाभत नाही, पण आता बी जावंच लागतं महाराज. मग आणि पूर्वीचा काळ आणि धोंड्याचा महिना आलेला, नवीन लग्न झालेलं. मग इकडे असणारं मुलीच्या घरच्यांनी विचार केला, धोंडे जेवायला जावायला आणावं लागेल, धोंडे जेवायला जावायला घेऊन यायचे. काय करावं, खेडेगाव आहे, परिस्थिती नाही चांगली, पण आणल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून असणारं धोंडे जेवण्याकरता जावाई आणि मुली या दोघांना आणलं. आणल्यानंतर जावायला कपडे करायचे. पूर्वीचा काळ, शेजारच्या गावामध्ये बाजारला जायचं आणि ते मीटरवर कपडे फाडून आणायचे. मग तसे मीटरवर कपडे फाडून आणले. सासऱ्याने विचार केला जावायला कपडे शिवायचे, पण जावायला टेलरच्या इथं चल म्हणावं तर आपल्या गावात कोणी शिवणारा नाही. आता हे दुसऱ्या तालुक्याच्या गावाला शिवायला जावं लागते. मग आता जावायला कसं चल म्हणावं, बरं पायी प्रवास आहे, कसं चल म्हणावं. म्हणून त्यांनी काय केलं, गावातीलच जावायासारखा शरीर यष्टीने दिसणारा एक जण घेतला. जावायासारखा दिसणारा, उंची हे ते तसा दिसणारा, आणि त्याला नेलं की नेल्यानंतर शिंप्याच्या समोर उभा केलं आणि म्हणाले, हे पा आमचे जावाई असे दिसतात, तर आमच्या जावायाकरता तुम्ही कपडे शिवायचे. कपडे शिवा, बिघडू देऊ नका, चांगले शिवा बरं का, जावायला शिवायचे. अशी सूचना दिल्यानंतर चांगले शिवा बरं का म्हणल्यानंतर त्या टेलरच्या मनात पाल चुकली. म्हणले आता चांगलं तर शिवायचंय. आपण जर बरोबर जर या माणसाच्या बरोबर जर बेत घेतला आणि न जाणू थोडा जर असणारा ते जाड असला तर कपडा फिट येईल, तंग येईल आणि तो मोठा करता येणार नाही पुन्हा. मग त्याच्याकरता काय करावं, गहूभर आपण थोडा सूदभर ढिला शिवावा. शिवला महाराज ढिला थोडासा सूदभर दिला. आता हे आलं, आता वाट लावायचे. मग आहेर केला महाराज त्यांना. आहेर केल्यानंतर त्याने कपडे घातले. कपडे घातल्यानंतर बायकाचे आळके माणसं असतात ना, बायकाचे आळके माणसं, बायका पडून बाजूला जातच नाहीत महाराज. नाही मी आपलं नाही हो सांगत, मी तुळशीदासाचं सांगायलो आहे. तुम्ही हसायला लागले पण मी तुळशीदासाचं सांगते ना महाराज. आपलं कशाला सांगू, विठ्ठला विठ्ठला. तसं तुळशीदासांचं लग्न झालं आणि तुळशीदासाचं लग्न झाल्यावर पत्नीला येते जातीला बी एक दिवस जाऊ दे ना महाराज ते. मग मित्राने त्याला बाहेर बोलून घेतलं. मित्राने बाहेर बोलून घेतल्या. बाहेर गेल्याबरोबर आईनं काय केलं, पत्नीला लगेच येते जातीला महागारी पाठवलं. म्हणले सकाळी लवकर ये बघ, आजच्या दिवस राहू. बरं म्हणले. हे पुन्हा घरी आलं तर पत्नीला विचारलं कुठे पत्नी, म्हणले येते जातीला माहेरी पाठवून दिलं तिला. निघालं ना महाराज पत्नीचं अळकं, निघालं महाराज. हे जे लोक असतात ना
ह्यांना लज्जा आणि भय नसतं महाराज. ह्या कामातर लोकाला लज्जा आणि भय नसतं. पाऊस पडत आहे, काळाकुट्टा अंधार असणारी नदी दुथडी वाहत आहे आणि नदीमध्ये एक प्रेत वाहत आलं. ही प्रेम आंधळ असतं, ही आंधळी लोक असतात महाराज. यांना प्रेताला ते म्हणलं, काय देवाने माझी सेवा केली, ओंडकं दिलं म्हणलं मला पाठवून बसायला. त्या प्रेतावर बसलं महाराज ओंडकं म्हणून. गेलं पलीकडं, सासऱ्याच्या दारात उभारलं तर खिडकीमध्ये साप लोंबकळत होता. म्हणला माझी पत्नी किती काळजी करते म्हणला, माझे दोर सोडला मला येण्याकरता. सापाला धरून वर गेलं महाराज. आणि पत्नीच्या समोर गेल्यानंतर पत्नीनं त्याला सांगितलं, लाज नाही आवत आपको दौरे आये साप, धिक्क ऐसे प्रेम को क्या कहू नात. मी असल्या प्रेमाचा धिक्कार करते. तुम्ही जर हेच प्रेम जर भगवंतावर केलं तर तुम्हाला असणारा देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुळशीदासजी बोलून जातात, हमने चाका प्रेम रेस पत्नी के उपदेश. कारण पत्नीसुद्धा काही कमी नसतात महाराज. पत्नीमुळे देवाचं दर्शन तुळशीदासांना झालं. सुलभानं असणारं यांना म्हणावं सुदामदेवाला, तुमचा मित्र राजा झालाय, जा राजाला भेटायला. खुटखुट लावली, गेले महाराज पत्नीच्या सांगण्यावरून भेटायला. सोन्याची नगरी मिळाली, अख्खा आयुष्यभर वैभव उपभोगलं. विठाला विठाला कपडे अंगामध्ये घातले की पत्नीच्या समोर यायचं आणि म्हणायचं, सांग मी कसा दिसतो ते सांग. पत्नीनं आपलं काय करायचं, लाजून आपलं इकडं बाजूला तोंड करायचं की तिकडं जाऊन उभा राहायचा आणि म्हणायचं, सांग मी कसा दिसतो ते. पत्नीनं ती खोली सोडली, दुसऱ्या खोलीत जाऊन बसली. दुसऱ्या खोलीत गेला, म्हणले सांग मी कसा दिसतो ते. पत्नी म्हणली, सांगू का आता कसं दिसतात ते. म्हणलं सांग. मग पत्नीनं सांगितलं महाराज कसे दिसतात ते. मेघनाथ रिपुतात वदिजा नराला, ते नाम द्वादश महातील पाचव्याला, त्याची संहिता पूजित अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता किंवा मजला म्हणी कोड, न कळे कान्होबाचे कोडे. मग त्यांनी ते लिहून घेतलं. श्लोकन कोणत्याही असणाऱ्या पंडिताला दाखव, माझी पत्नी मला असं म्हणाली. पंडित म्हणत खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. मग त्याला एक गुरु मिळाला महाराज. ते म्हणले, अरे चांगलं हे, पण याचा अर्थ माहिती का तुला. म्हणला अर्थ नाही माहिती. म्हणला अर्थ सांगू का. म्हणला सांगा ना. मग त्याने अर्थ सांगितला. मेघनाथ रिपू म्हणजे मेघनाथाचा शत्रू कोण, लक्ष्मण. तातवदी जाणाराला, लक्ष्मणाच्या वडिलाने ज्या माणसाला मारलं त्याचं नाव आपले 12 महिनेत मराठी, त्याच्यातल्या 5व्या महिन्याला आपलं नाव आहे. काय नाव, श्रावण. ते नाम द्वादश महातील 5व्याला. आता त्याची संहिता पूजित असतं माने. संहिता म्हणजे अमावस्या. अमावस्याला असणारी पूजा आपण अस्तमानाच्या वेळेला करतो. म्हणजे कोणता सण असतो आपल्याकडे, बैलपोळा. पूजा कधी करतो, अस्तम. त्याची संहिता पूजित अस्तमाने, तैसे तुम्ही दिसता किंवा मजला म्हणे. विठाला विठाला बरेचसे उदाहरणं सांगता येईल. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने लोटिले मार्गपंथी, नदीपती रिपूत त्याचा तात भंगून गेला, मही संगे कर्ण दुःखित झाला. असे बरेचसे उदाहरणं सांगता येतील. आपली वेळ पुढे खूप गेलेली आहे, त्यामुळं धावत्या वेगामध्ये. म्हणून नवल केवडे केवडे, न कळे कान्होबाचे कोडे. असा भगवान परमात्मा विश्वाचं भरण पोषण करणारा. पण काय म्हणतो अभंगाचं 3य चरण, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी तृप्त केली, हो पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त केली, पृथ्वी जने तृप्त
घाली द्रौपदीला भाजीपान मार. विश्वाचं पालन भरण पोषण करणारा भगवान परमात्मा तो आपल्या असणाऱ्या भक्ताला विश्वातलं सर्वात मोठं पद देतो. त्या पदाचं नाव आहे आई. विश्वामध्ये सर्वात मोठं पद जर कोणतं असेल तर ते आई हे सर्वात मोठं पद आहे. म्हणून आईची उपमा संताला दिलेली आहे. तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू. म्हणून आई हे सर्वात मोठं पद विश्वातलं आहे आणि त्या विश्वातल्या सर्वात मोठं पद देऊन भक्ताला आई म्हणून हा भगवान परमात्मा हाक मारतो. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. हा भगवान परमात्मा आणि जेवायला मागतो महाराज यशोदेला. यशोदा तर जेवण घालते पण जेवायला मागतो. जेवायला मागत असताना लाडी गुडी लावतो महाराज. सर लाडी गुडी लहान लेकरं लय लाडी गुडी लावतात महाराज. या आजोबा म्हणतात नातवाला हे बघ मैद्याचं बिस्किट खाऊ नको शरीराला अपायकारक आहे. चॉकलेट खाऊ नको दात खराब होते. आजोबा नातवाला शिकवतात आणि नातवानं लाडी गुडी लावली की आजोबा त्याला असणारे बिस्किट आणि चॉकलेट देतात महाराज. पण सांगून काय उपयोग झाला का? नाही सांगून. का तर त्याचा असणारं प्रेम आडवं येतं महाराज. प्रेमासारखं असणारं कोणतंच बंधन नाही महाराज. प्रेम फार विस्तृत आहे प्रेमाचा विषय. तर भगवान परमात्मा आईला लाडीगुडी लावतात. कशी लाडीगुडी लावतात? आईला म्हणतात आई मी तुझा एकुलता एक गाई राखितो 9 लाख गाई राखुनी झिजली नख आई मला जेव घाल. बघा भगवंतांनी एक वळती केली नसेल पण काय म्हणतात गाई राखुनी झिजली नख म्हणजे किती लाडीगुडी लावतात. त्यावेळेला यशोदा मातेला लहानाचं घे घे उंडा त्याचा करुण दे मांडा लांब सप्तदीप 9 खंड पृथ्वी भोजन किया अपार. एक बार शबरी के घर एक बार विदुर के घर स्वाद लिया 2 बार. भगवान परमात्मा आईला जेवायला मागतात. जेवायला मागताना पदार्थ मागतात महाराज. काय पदार्थ मागतात? तूप लावूनी भाकरी करी वांगे भाजूनी भरीत करी वरी कांद्याची कोशिंबिरी आई मला जेवू घाल. द्वापार युगापासून कोशिंबिरी चालू आहे महाराज. आता आपले वारकरी म्हणतात कृष्णाने असणारा कांदा खाल्ला आपल्याला खायला काय हरकत आहे. कारण काही पदार्थ वर्ज्य असतात आणि काही पदार्थ का खाऊ नयेत कारण त्या पदार्थाचा जो गुणधर्म आहे ते पदार्थ खाल्ले तर त्या पद्धतीनं वृत्ती तयार होते आणि ती वृत्ती त्या पद्धतीने झाली की माणसं त्या पद्धतीनं वागतात महाराज. म्हणून वारकरी संप्रदाय म्हणतो सात्विक आहार घ्या. कांदा लसूण वांग असे 120 पदार्थ आहेत की जे वारकऱ्याला वर्ज्य आहेत महाराज. आणि इथे वांग मागतात आणि इथं कांदा मागतात. त्याचं कारण आहे महाराज. भगवान परमात्मा आईला म्हणतात आई हे गोपाळ साधू संत आहेत. साधू संतांच्या सानिध्यामध्ये मला राहायचं आहे. त्यांची सात्विक वृत्ती आहे. त्या सात्विक वृत्ती करता माझी सुद्धा सात्विक वृत्ती राहिली पाहिजे. त्याच्याकरता मला सात्विक अन्न दे तूप लावून भाकरी करी. दुसरा असणारा आईला म्हणतात आई मला रास क्रीडा करायची गवळणीच्या सानिध्यामध्ये. रास क्रीडेचे राशी म्या ब्रह्म शनमास केली होती. गवळणी अर्धा क्षण मानिती वेगिका गभस्ती उगवला. मला गवळणीच्या सानिध्यामध्ये रास क्रीडा करायची आहे आणि गवळणीच्या सानिध्यामध्ये रास क्रीडा करण्याकरता माझ्याकडे रजगुण निर्माण झाला पाहिजे आणि तो रजगुण निर्माण होण्याकरता वांगे भाजूनी भरीत करी.
भगवान परमात्मा जेवायला बसले एकदा कोणाकडे, विदुर काकाकडे. आणि विदुर काकाने काय केलं महाराज, मुठभर असणाऱ्या कण्या भोगूनभर पाण्यामध्ये टाकल्या आणि सगळं ते पातळ पाणी पात्रावर टाकल्याबरोबर चौकर चाललं. भगवंताने 2 हाताने धरलं तर असं उभं झालं, दोन्हीकडे चाललं. भगवंताने चतुर्भुज रूप घेतलं आणि 4ही बाजूनं 4 हात लावले. नामदेव महाराजाला भगवान म्हणतात, नामदेवा रावणासारखी धेंड 2 हाताने मारतो, पण या कन्या मला आवरण्याकरता चतुर्भुज व्हावं लागलं. चतुर्भुज काय त्या कन्यामध्ये ताकद असेल महाराज. म्हणून आईला म्हणतात, आई मला रावणासारखी राक्षस मारायचे, तर राक्षस मारण्याकरता माझ्याकडे तमगुण निर्माण झाला पाहिजे. आणि तो तमगुण निर्माण होण्याकरता वरी कांद्याची कोशिंबिरी, त्याच्याकरता कांदा दे. मग माणसं आहारामध्ये जे खातात ना त्या पद्धतीनं त्याची वृत्ती असते आणि त्या पद्धतीचं त्यांचं रक्त असतं. तुम्हाला उदाहरण सांगतो. भीष्माचार्य शरपंजरी पडले, 5 पांडव भेटायला गेले, द्रौपदी गेली. भीष्माचार्य नीतीच्या गोष्टी सांगितले, नीतिमत्ता सांगू लागले. नीतिमत्ता सांगत असताना द्रौपदीला हसू आलं, हसली. भीष्माचार्य म्हणाले, का हसली? नाही म्हणले, मी सहज हसले. भीष्माचार्य म्हणाले, तू मोठे आहेस, मोठ्याच्या प्रत्येक कृतीमध्ये तथ्य असतं, तसं तुझ्या हसण्यामध्ये तथ्य, का हसलीच? त्यावेळेला द्रौपदी म्हणाली, सभेमध्ये अधर्म होत असताना आपण खालीमान घातली आणि या ठिकाणी धर्माच्या नीतीच्या तुम्ही 4 गोष्टी सांगत आहेत, याची संगती कुठे म्हणूनच. त्यावेळेला भीष्माचार्य सांगतात, मी खात होतो, आसुरी रक्त शरीरामध्ये होतं म्हणून असणाऱ्या सभेमध्ये खालीमान घातली. शरपंजरी पडल्यानंतर आसुरी बाणाच्या टोकामध्ये निघून गेलं. सात्विक रक्ताची वृद्धी झाली. गोष्टी सांगतो म्हणून भगवान परमात्मा आईला जेवायला मागतात महाराज. धन पोषण करणारा भगवान परमात्मा भक्ताला आई म्हणून हाक मारतो. विश्वाचा जनिता म्हणे यशोदिशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तशी लागे प्रीत. असा विश्वव्यापक भगवान परमात्मा किती लहान होतो, अभंगात विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, त्याशी यशोदा भोजन घाली, त्याशी यशोदा भोजन घाली घेतली. नवल केवळ रे केवळ, नवल केवळ रे केवळ. हो त्यासी गवळणी कडे घेतली, त्यासी गवळणी कडे घेतली. नवल करता किती लहान झाला. विश्वव्यापक कमलापती लहान झाला. नाना परी समजावे ते परिण राहे श्रीहरी, दही भात कालवणी दिला वेगी झडकरी. कडेवर घेऊन या फिरले मी दारोदारी, राधे 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 घेई श्याम सुंदरा. नेही आता झडकरी आपुलिया मंदिरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा. असा भगवान परमात्मा कसा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे नटधारी, नटधारी तुका म्हणे नटधारी. भोग भोगुणी ब्रह्मचारी, भोग भोगुणी ब्रह्मचारी. नवल केवळ केवळ
ब्रह्मचारी विधीने सेवन विषय त्यागा समान. आपण सुद्धा संसारामध्ये राहून बरं का ब्रह्मचारी राहू शकतो, 4-5 मुलं असून सुद्धा, कारण विधीने सेवन विषय त्यागा समान. म्हणून याचे ब्रह्मचार्याचे पण प्रकार पडतात. तुम्ही म्हणताल अमुक, असं नाही. ब्रह्मचार्याचे प्रकार विस्तृत भाग आहे, श्रोतीय, ब्रह्मनिष्ठ वगैरे. तर भगवान परमात्मा 16,108 पत्नी आहेत, पण ब्रह्मचारी आहेत, तेही बाल ब्रह्मचारी आहेत. ज्यावेळेला असणारे रानामध्ये भगवान परमात्मा गेले, काही गवळणी गोपी गेल्या आणि दुर्वास ऋषी रानामध्ये गेले. रानामध्ये दुर्वास ऋषी नाही, गुरुच म्हणतात महाराज, तेही गुरुच आहेत. कारण इथं गोपिकांचे भगवान गोपाल कृष्णाचे गुरु ही दुर्वास ऋषी आहेत. तुम्ही दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर कुलगुरू ही संदीपानी ऋषी आहेत. कुलगुरू संदीपानी ऋषी आहेत. ऋषीपत्नी आल्या. ऋषीपत्न्याने गवळणीने विचारलं, भगवान गुरु कुठं बसले? म्हणले नदीच्या पलीकडे आहेत. म्हणले आम्हाला जेवण घेऊन जायचे त्यांना. म्हणले जा घेऊन. त्यांनी ताटं भरले जेवणाचे आणि दुर्वास ऋषीकडे जाऊ लागल्या. मध्ये यमुनामाई दुथडी वाहते. परत आल्या. भगवान म्हणाले का आलात? म्हणले यमुनामाई दुथडी वाहते, पलीकडे जाऊ देत नाही. कारण ही यमुनामाई जी आहे ना, ही संसार रूपी नदी, ही यमुनामाई विस्तृत भाग आहे. तर त्यावेळेला भगवान म्हणाले यमुना मातेला माझा निरोप सांगा. म्हणाले सांगा निरोप. 16,108 पत्न्या असून मी जर बालब्रह्मचारी असेल तर यमुना माते वाट दे, निरोप द्या. दिला निरोप, दिली वाट महाराज यमुनेनं. गेल्या पलीकडं. दुर्वास ऋषीने जेवण वगैरे घेतलं. अलीकडं आल्या. येऊ लागल्या तर नदी दुथडी वाहते. परत गेल्या. दुर्वास ऋषी म्हणाले का आलात परत? म्हणले नदी दुथडी वाहते, पलीकडे जाता येत नाही. म्हणले अलीकडं कसं आलात? म्हणले भगवान गोपाल कृष्णाने यमुना मातेला निरोप दिलता. म्हणले काय निरोप दिला? म्हणले 16,108 पत्न्या असून मी जर बालब्रह्मचारी असेल तर यमुना माते वाढ दे. आम्ही निरोप सांगितला, यमुना मातेने वाढ दिली आणि अलीकडे आलो. त्यावेळेला दुर्वास ऋषी म्हणाले माझा निरोप सांगा यमुना मातेला. म्हणले सांगा. 60 खंड्या अन्न खाऊन दुर्वास ऋषी निराहारी असतील तर यमुना माते वाट दे. दिली महाराज यमुना मातेने वाट. या गवळीने म्हणाल्या वा बाल ब्रह्मचारीन वा निराहारी, माझं बोल पडली कैशा पडी, आम्हा बोगणी म्हणे मी ब्रह्मचारी, दिली वाट यमुने माय खरी, दुर्वासा निराहारी नवल कैशे, विठोबा रुखमाये विठोबा रुखमाये कारण कोणताही नामचिंतन सोहळा जर झाला तर त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. काल्याच्या कीर्तनामध्ये एकच आहे, फक्त भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र. तेही ठराविक चरित्र आहे महाराज. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचाच काल्याच्या कीर्तनामध्ये अंतर्भाव येतो. बाकीचं चरित्र आपण सांगतो, पण काल्याच्या चरित्रामध्ये गोकुळातलं चरित्र महाराज. भगवंताने गोकुळामध्ये चरित्र करत असताना 3 ठिकाणी चरित्र केलं. एक घरामध्ये चरित्र केलं, तो वात्सल्य भाव म्हणून घरामध्ये चरित्र केलं. गावामध्ये गवळणी बरोबर असणारं जे चरित्र केलं तो माधुर्य भाव म्हणून असणारं चरित्र केलं. आणि रानामध्ये गोपाळाबरोबर जे चरित्र केले ते सख्य भाव म्हणून असणारं रानामध्ये चरित्र केलं. म्हणून सख्य भाव, माधुर्य भाव आणि वात्सल्य भाव 3 भावामध्ये चरित्र आहे. भगवान गोपाल कृष्ण हा खोडकर आहे हे ज्यावेळेला सगळ्याच्या लक्षात आलं त्यावेळेला यशोदा मातेला वाटत होतं की माझ्या लेकरासारखं गुणाचं लेकरू कोणतंच नाही महाराज. बाळ सगुण गुणाचे ताने दिसते गोजिरवाने, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. पण यशोदा मातेला सुद्धा मी खोडकर आहे हा अनुभव द्यावा म्हणून भगवंतांनी ठरवलं. भगवान म्हणाले काय करावा? घरामध्ये ताकाच्या डेऱ्याची उतरण द्या, आपण ताकाचा डेरा फोडावा. घरात राहून जर डेरा फोडला तर आई म्हणे लेकराच्या हातानं फुटलाय, काही उपयोग होणार नाही. मग डेरा घराच्या बाहेर उभा राहून फोडायचा.
मग लांब उभा राहून डेरा फोडायचा असेल तर डेरा दिसेल असं उभं राहावं लागेल. डेरा दिसेल असं उभारल्यानंतर तो डेरा जो फोडायचा तो खडा मारून फोडायचा. खडा हातानं मारत नसते. आता पोरं हाताने खडे मारतात, पण खडा हाताने मारायचा नसतो. खडा कशाने मारावला? खडा मारायला 2 साधनं आहेत. काय? एक गोपन आणि दुसरी गलोली. गोपनीने एक आणि गलोलीने एक. मग आपल्याला गावामध्ये खडा मारायचा, तो गावामध्ये खडा कशाने मारावा लागेल तर तो गलोलीने मारावा लागेल. रानामध्ये जर खडा मारायचा असेल तर कशाने मारावा लागेल? गोपनीने मारावा लागेल मला. मग असणारा घरामध्ये गावामध्ये खडा मारायचा, उभारले लांब. लांब उभारल्यानंतर डेरा दिसेल असे उभारले आणि डेरा दिसेल असे उभारल्यानंतर गलोल हातामध्ये घेतले महाराज. गलोल हातामध्ये घेतल्यानंतर हा सरळ उभा राहून गलोल मारता येत नाही महाराज. तर कशी मारावं लागते? असं तिरकस धरावं लागतं त्याचा नियम. डोळ्याची गलोली ताणून मारली तिरप्या नजरेचा कडा, बाई माझ्या ग माठाचा गेला तडा, बाई माझ्या ग माठाचा गेला तडा. मग भगवान परमात्मा आईला चमत्कार दाखवला, डेरा फोडला. आई म्हणाली खरंच ही पोरग खोडकर आहे. त्यावेळेला भगवंताला म्हणाले भगवान तुझं वय शाळेत जाण्याचं झालेलं आहे, तू शाळेमध्ये जा. त्यावेळेला भगवान म्हणाले आई मी शाळेमध्ये जायला आलेलो आहे. आई म्हणाले जा. मग मला आज नाही जाणार, उद्या जाईन बामी राणा सवे घेऊन गाई गोधना. बाहेर आले वाकड्या पेद्या सुदामा तोत्र्या बोबड्या सर्व आणणारे मधुमंगल श्रीदामा यांना सगळ्याला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं मी उद्यापासून गाई घेऊन रानामध्ये जाणार आहे, तुम्ही येणार आहात का? त्यातला एक गोपाळ उठला म्हणला भगवान कोणाला विचारता तुम्ही? कोणाला विचारता? हे येतो जातो आम्ही देवाच्या संगात, तुका म्हणे गात गोड नाम. आम्ही प्रत्येक अवतारी कार्यामध्ये तुमच्या बरोबर आहोत, आम्ही रानामध्ये येणार. दुसरा उठून उभारला म्हणला भगवान शिळीचं कधी पोटच भरत नाही, आपलं कधी पोट भरलंय का? अहो ह्या घरी लोणी खा त्या घरी लोणी खा, सारखं दिवसभर चरत राहतो तरी आपलं पोट भरत नाही. आणि रानामध्ये जायचं म्हणल्यानंतर रानामध्ये गेल्यावर भूक लागल्यावर काय करायचं? भगवान म्हणाले रानामध्ये जाण्याच्या अगोदर मग काय करा तुम्ही? जेवण करा आणि जेवण करून रानामध्ये जा. दुसरा उठला म्हणला भगवान आपण जेवण केलं आणि रानामध्ये गेलो, कारण लहान लेकरांनी मोठ्या माणसाला प्रश्न विचारले ना तर मोठे माणसाला निरुत्तर करतात महाराज. लहान लेकरं उत्तरच देता येत नाही एवढी असणारे ते प्रश्न विचारतात. म्हणलं भगवान रानामध्ये गेलं आणि गेल्याबरोबर जर भूक लागली तर काय करायचं? भगवान म्हणाले जे जेवण केलं ना ते बांधून घ्या. आता ह्याची जेवू सवे घेऊ शिदोरी, हरी नामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. म्हणून काला 3 प्रकारचा होतो. आपलं जे पंचमहाभूताचं शरीर आहे याला अन्न पाण्याची नितांत गरज आहे. याला जर सुदृढ ठेवायचं असेल, याचं वात कफ पित्त संतुलन बिघडलं तर शरीर आजारी पडतं. जर हे शरीर आजारी पडलं तर तुम्हाला दवाखान्यामध्ये वैद्याकडे म्हणजे डॉक्टरकडे जावं लागेल. आणि जर तुम्हाला डॉक्टरकडे जायचं नसेल तर अध्यात्मशास्त्रामध्ये जर यायचं असेल तर अध्यात्मशास्त्रामध्ये याच्यावर उपाय काय आहे? आजचा दही काला गोमटा, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. दही काला खावा लागेल, त्याने शरीर पुष्ट होईल. दुसरे शरीर त्याला सूक्ष्म देह किंवा लिंगदेह म्हणतात. लिंगदेहाचा असणारा काला कोणता आहे? हरी नामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. जर तुम्हाला हा काला जर खायचा नसेल तर पूर्वमीमांसा शास्त्र बघावं लागेल. शास्त्रात जर जायचं तर पूर्वमीमांसा शास्त्र बघावं लागेल. आणि त्याच्या पुढे असणारा काला जो आहे तो जीवशिव ऐके काला, हा वेदांत मताचा काला, ज्ञानी लोकांचा काला. विठा विठा म्हणून आता ह्याची जेवू सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. भगवंतांनी असणारे दुसऱ्या दिवशी पहाटे गायी सोडल्या आणि गोपाळांना आवाज दिला, या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, या रे तुम्ही गाया
परमात्मा रानात निघाले. आता रानात निघाले, आता टाळकऱ्याकडे सगळी जबाबदारी. आता गवळणी म्हणायच्या 4-5 गवळणी प्रमाण द्यायचे, ते सगळं टाळकऱ्यांनी द्यायचे आता. कारण आतापर्यंत मी माझा स्वार्थ साधवला, पण कसं आहे सगळे एकट्याने खाल्ल्यावर पचत नसतं. म्हणून तुम्हाला पाहिजे आता, म्हणून तुमच्याकडे द्यायचं आहे. गोधने चारावया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी. भगवान परमात्मा रानात चाललेले आहेत. रानात जात असताना त्यांनी हंसध्वनी केला. आदरी धरुणी वेणू, आदरी धरुणी वेणू, आदरी धरुणी वेणू, हो आदरी धरुणी वेणू. वेणू वाजविला कोणी नेनू, वेणू वाजविला कोणी नेनू, वाजविला कोणी नेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. वेणू वाजविला कोणी नेणू, वेणू वाजविला कोणी नेणू. हंसध्वनी केल्याबरोबर असणारे सून नावाची गवळण, सासू नावाची गवळण, लेक नावाची गवळण. हंसध्वनी सगळ्यांनी ऐकला महाराज, पण सगळ्यांनी ऐकला तरी लेक नावाची गवळण कधी उठत नाही, कधी काम करत नाही, काही नाही महाराज. पण लेक महाराजी गवळण, लेक जी आहे तीच हातोनात पडल्या म्हणते. वृंदावनी वेणू कवनाथ, वेणू नादे गोर्धन गाजे, पुच्छ पसुरिनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे हो. वृंदावनी वेणू कवनाचा माये बाजे, ही लेक म्हणते महाराज. सून आपलं शांत राहते, पण सासू सोतर रे महाराज. सासू ज्या वेळेला घराच्या बाहेर पडली, अख्खा गाव जागा करत निघाली महाराज. हरी की मुरली बाजी रे यमुना के तीर, हरि की मुरली बाजी रे यमुना के तीर. हरी के बाजी रे यमुना के तीर, हरी के बाजी रे यमुना के तीर. कारो कन्हैया काली कमलिया, कारो जमुना के तीर, हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर, बाजी जमुना के तीर. मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरलीवाला, नंदा चाल बेला, हो नंदा चाल बेला, हो नंदा चाल बेला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदा चाल बेला, नंदा चाल बेला, नंदा चाल बेला. भक्तासाठी तो जग जेठी कुबजेशी रथ झाला. मनमोहन मुरलीवाला. असे असणारे भगवान परमात्मा ज्या वेळेला सुनेचं काम धंदा सर्व उरकलं आणि पुन्हा सून भगवंताकडे निघाली महाराज, त्यावेळेला सून काय म्हणते भगवंताजवळ गेल्यावर, आहारे सावळिया कैशी वाजविली मुरली, मुरली नव्हे केवळ बाण, हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन, येऊनी हृदय संचरली, आहारे सावळिया कैशी वाजवली मुरली. अशा प्रकारे भगवंताने असणाऱ्या सर्व गायी यमुनेच्या तटाखाली, गायी गोपाळ यमुनेच्या तटी, येते पानिया मिळून जगजेठी, चंडू चौगुणा खेळती वाळवंटी. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू लागले महाराज. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, पोरा हमामा. हो डुमरी वाजे डमामा, डुमरी वाजे डमामा, हो डुमरी वाजे डमामा. डुमरी वाजे डमामा. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू लागले महाराज त्या ठिकाणी. होतो तो हमामा, लगोऱ्या, चेंडू, पुन्हा लोंपट, सुरकवडी. खेळत होतो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, खेळत होतो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळत होतो सुरकवडी माझी घोंगडी हरपली.
घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली खेळत होतो सुरकवडी 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 माझी घोंगडी हरपली शेवटचा खेळ खेळ झाला कृष्ण सिंहासनी बैसला पावा मोहरी घोंगडी आम्ही खेळो यमुने थडी. हा शेवटचा खेळ खेळले. त्यावेळेला भगवंताला गोपाळ म्हणाले, भगवान खांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख खेळ मोडावा परता, कारण आता 1 वाजलेला आहे आणि पुन्हा आता जेवाय बसायचं तर 1 तास जाणार आहे. तर खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंतांनी जे लीला केल्या, अदो देवकी गर्भ जननम गोपी ग्रह वर्धनम माया पुतना जीवत बहारणम गोवर्धन धारण, या पद्धतीनं असणाऱ्या लीला केल्या. भगवान परमात्म्याचं असणारं चित्र असदगिरी समंशात कंजलम सिंधू पत्रे सुरवर तुरु छाया लेखनी पत्र मोरवी लिखती यदि ग्रहित्वा शारदा सर्व कालम तद तव मीश गुण पारण्य याती. या पद्धतीनं भगवंताचं चरित्र आहे. भगवान परमात्मा गेल्यानंतर विभृत्यू जटर पटेव संग वेत्रेचे कक्षे वामे पाणो मसल कवलम तत्फलांगुलुषु तिष्ठांमध्ये सुपर हास्यर नर नबिस्वय स्वर्ग लोके मेषदी भूक घेतने भूक बालक केली. हा या पद्धतीने त्या ठिकाणी काला केला. त्यावेळेला असणारे भगवान परमात्मा म्हणाले, खेळत असताना गाई लांब गेल्या गाईची वळती करा. गोपाळ म्हणाले, भगवान एका गाईची वळती तुम्ही करा, बाकीच्या गाईची वळती आम्ही करतो. चला वळो गाई बसू येऊ एके ठाई बहु केले बनबन पाय पेटी झाला शेन काम सारुनी सकळा आले अवघे गोपाळ झाले आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या काम सारुनी सकळा काम सारुनी सकळा आले अवघे गोपाळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. सर्वांची शिदोरी त्या ठिकाणी आणली. भगवंतांनी पाहिले, भगवान परमात्मा माझी आहे तशी पाहे नाही तरी आवाज द्या, माझी आहे तशी पाहे नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीत नावे. तुकोबऱ्यासारखे गडी म्हणाले, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नगा सरो दुरी मज पाया वेगळे. मग भगवंतांनी आहे तशी असणारी शिदोरी एकत्र केली. शिदोरी एकत्र केल्यानंतर जो काला केला त्याचा तो काला गोपाळांना वाटला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे. त्या पद्धतीनं असणारा तो काला केला. तो काला असणारा गोपाळांना भगवान परमात्म्याने दिल्यानंतर तो विधिवत ग्रहण केला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज होते नाम घेता जीवन करे जीवित्वान हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नव्हे ज्याने जय यज्ञ करू पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम काळाचा मग टाळकरी म्हणतील, दहीहंडी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदी या न्यायाप्रमाणे दहीहंडी फोडली जाईल. त्याच्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर प्रसादाचा अभंग होईल. प्रसादाचा अभंग झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद मिळेल. या ठिकाणी दादांचं असणारं अखंड वास्तव्य आणि नेहमी आराम करायचा असेल ना तर आमचे भागवत बाबा शिवराज बाबाच्या घरी रानामध्ये आराम करायचे.
दादाची असणारी इष्टदेवता हनुमानजी म्हणून मंदिर, त्या ठिकाणी मंदिराची निर्मिती झाली. एक दादांचं जे प्रेमाचं नातं तुमचं गावकऱ्यांचं आहे, त्यामुळे आज तुमचा माझा दर्शनाचा योग आलेला आहे. सर्व गुणीजन मंडळी, गायनाचार्य, वादनाचार्य सर्वांना माझा त्रिकाल साष्टांग प्रणिपात. आणि यानंतर सर्वांनी शिस्तीने प्रसाद घ्यायचा, कारण काला जो आहे ना, काला हे उपभोगन अवस्थेच्या पलीकडील एक अवस्था, त्या अवस्थेचं नाव आहे काला. म्हणून हा काला तर टाळकरी अभंग म्हणतील, त्याच्यानंतर पुढील क्रिया असणारे आरती होईल, महाप्रसादाचा अभंग होईल, त्याच्यानंतर महाप्रसाद मिळाल्यानंतर समर्पित होईल. जय विठाल जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. म्हणायचंय. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठाल जय जय विठाल. आ बोलिलेले शंके लाविले दुरी होतो तिघाचे. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे, वाहतीच्या धारा घारे दोहीच्या कोपरा. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे, कामने हाती ठोकानी कामची का. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे, कंठी धरला कृष्ण मने अवघा जनी प्रकाश. वाटू एकमेकावे श्रवणिकास, कोलिया ब्रह्मानिका उत्तम लोकाला करू. वाटू एकमेकावे श्रवणिकास, कामने भूमंडळे आम्ही बळीवर गाडे. काला वाटू एकमेकावे श्रवणिकास, हा बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उतरे. क्षमा पराज महाराज तुम्ही, रे नाही उतारिला ते कारणे तुला. क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा पराज महाराज तुम्ही, ज्ञानदेव तुकाराम. हा झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावे से मना येत नाही नारायणा. पण येते आपले ते, आता उठावे से मना येत नाही नारायणा. तुका म्हणे भोग गेला दिवाळीला लाग, आता उठावे से मना येत नाही नारायणा. हा करोनी आरती चक्र पाणी हो आरते, आज पुरले नव सदने काला दिवस. पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही मला, आज पुरले नव सदने काला दिवस. हा तुका वाही ताळी होता संधी गजवळे, आज पुरले नव सदने काला दिवस. प्रेमस प्रेम आरती गोविंदा देव वाळते, अन्य रण्य दिलोचनाने बाळा प्रौढाने मुग्धा वाळते परमानंद. अन्य रण्य दिलोचनाने नामा म्हणे गे सेवा जग मुने राहिलो चक्रस्थळ. अन्य रण्य दिलोचनाने योगी 28 विठेवली उभा, बाबा गिरमाई श्रीव्यचोबा. कुंडलिका श्रेणी प्रब्रह्मलेगा, शरणी वाहे नेमा उतरे जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ पाविजू लगा. जय देव तुळसी बाळगा, करठेवणे कंठी कासे पितांबर तुळलाट. देव सुवर नित्य दिवेची गरुडा हनुमंत सुंदरा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ पाविजू लगा. जय देव आषाढी कार्तिके भक्तजन येते,
चाले म्हणून चरणी मस्तक ठेवले आत्माराम स्वामी सद्गुरुरामा सदा पायी दाखूया आत्मारामा खाली लोटा प्रेमे आनंद भोजन श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाश सकळ देवादी देवा महानंदा महानुभावा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा सहस्रपादा सहस्रकरा कमल नयना कमलापती भवतारका दरित्याक्षिते अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हे जिकरितसे विनवनी सकळ देवाधिदेवा महानंदा महानुभावा कुंडली कवंदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रुक्माई ढोपार हीच व्हावी माझ्या पंढरीचा वार संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणे तुझं प्रत्य आहे या संतास निर्वेच कामने आता या संतास निर्वेच मज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सादाची वाट द्यावे शेष घेऊन जाईना तुमचे झाले झालो एकच वा तुम्हा आळवून देवा शेष घेऊन जाईना तुमचे झाले तुका म्हणे चिंत करुणे राहिलो निवांत शेष घेऊन जाईना तुमचे झाले तुकाराम पुंडलिक